रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्यामागचं राजकारण. पडद्यामागचं राजकारण. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. आपल्या कमेंट्स जरूर नोंदवा, आपल्या कमेंट्स जरूर नोंदवा. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम पडद्यामागचं राजकारण. मित्रांनो, गेली जवळपास 70 दिवस झाले हा विषय या महाराष्ट्रामध्ये अत्यंत संवेदनशील विषय आहे. संतोष देशमुखची हत्या. मित्रांनो, मन सुन्न झालेलं आहे. अंजलीताई दमानी यांनी सुद्धा काल निराशेच्या भावनेतून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाडांनी निराशेच्या भावनेतून प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आणि जर आशेचा किरण जर कोणी दाखवला असेल तर तो आशेचा किरण मनोज दादा जरांगेंनी दाखवलेला आहे. कारण कुठेतरी माणुसकी या शब्दाला वेशीवर टांगलं. माणुसकी या शब्दाचा आईचा घो केला. माणुसकी या शब्दाला काळीमा फासली. अशी क्रूर हत्या या संतोष देशमुख आपल्या बंधूची झाली मित्र. आणि हे वातावरण एवढं गांभीर्याने घेतलं सुरेश धसांनी. काय त्यांचा आवेश, काय त्यांचं बोलणं. आता त्यांच्याच भाषेत सांगायचं म्हणलं तर मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुई. कोण मुन्नी? मुन्नी मुन्नी करून मुन्नीला विचारा. मुन्नी बदनाम, मुन्नीच करते. मुन्नी कोण? मुन्नी. मग आता आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या 7 करोड मराठा समाजाच्या बांधवांना वाटायला लागलंय मुन्नी बदनाम कोणामुळे झाली? तर मुन्नी बदनाम झाली डार्लिंग तेरे लिए. आता डार्लिंग कोण आहे तुम्ही ओळखून घ्या मित्रांनो. आणि संतोष देशमुखची हत्या झाली. योगायोगाने तो मराठाच निघाला. आणि त्यावेळेस सुरेश धसांच्या अंतर्मनातला मराठा प्रेम जागं झालं. कुठेतरी त्यांना वाटलं की आता हीच वेळ आहे, चला पोळी भाजून घेऊया, चला शिकूया आपलं राजकारण. आणि त्यांनी आरोप सुरू केले. टार्गेट केलं धनंजय मुंडेंना. कारण सुरेश धसांचं दुखणं वेगळं आहे मित्रांनो. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांचं नातं आता जवळपास बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत झालेलं आहे. आता वाल्मिक कराड आणि सुरेश धस एकच आहेत का, ही चर्चा कालपासून सुरू झालेली आहे. आणि खरं तर कौतुक केलं पाहिजे बावनकुळे साहेबांचं. कारण सुरेश धसांचं पितळ उघडं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर बावनकुळे साहेबांनी केलं. आणि सुरेश धस म्हणतात काय गरज होती, हे कोण लिकेज केलं? म्हणजे सुरेश धस साहेब, आम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलतो की मांजर किती जरी डोळे झाकून दूध पित असलं, अख्खं जग बघत असतं. तुम्ही 10-15 दिवसापूर्वी काय केलं? धनंजय मुंडेची तुमची 4.5 तास झालेली मीटिंग कशी लिकेज झाली? तर दुसरं तिसरं कुणी केलं नाही. म्हणे बीडच्या एका मोठ्या माणसानं बीडकरांनी केलं. अरे बीडकरांनी, तुमच्या प्रदेशाध्यक्षांनीच, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनीच काल जाहीरपणे सांगितलेलं आहे की 4-4.5 तास आम्ही तिघं एकत्र होतो. मग काय शिजलं?
ते म्हणत होते की आता हे मिटून घ्या. काय मिटून घ्या? किती डिलिंग? कशाची डिलिंग? बोला धस साहेब, उत्तर द्या या 7 करोड मराठा समाजाला. उत्तर द्यायची वेळ आलेली आहे. आणि आज मराठा समाजाच्या अनेक माता भगिनींच्या कालच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐका. अनेक मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया ऐका की त्यांनी सांगितलं की हा मराठा समाजातला सूर्याजी पिसाळ आहे. एवढी बदनामी धस साहेब, जे तुम्ही 70 दिवसात कमवलं ते अगदी 1-2 बिटिंग मध्ये तुम्ही घालवून टाक. 7 करोड मराठा समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं. कुठंतरी वाटत होतं की आता जरांगे साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा आमचा सुरेश धस, आता आम्हाला एक नेता मिळालेला आहे, ही भावना मिळालेली आहे. ही कुठेतरी आता चांगलं पाठबळ मिळते मराठा समाजाला. एक तुमच्याकडे आशेचा किरण बघून ही महाराष्ट्रातल्या तमाम जनता, 4 करोड जनता ही तुमच्याकडे एक आशा लावून बघितली होती की आता सुरेश धसने मुद्दा उचललेला आहे म्हणजे नक्कीच याचा शेवट निघणार. तर तुम्ही शेवट फस करून टाका. 2 वेळ मिटिंग केली तुम्ही स्वतः कबूल करताय. नाही मॅनेज झालं. आता मॅनेज झालं का नाही झालं हे कोणाला माहिती आहे. पण संतोष देशमुखचा आत्मा तर वरून बघत असेल, तो तर तुमच्याच बाजूला घुटमळतोय. कारण आज सगळ्यात महत्वाची शोकांतिका म्हणजे काय झाली तर काल अजितदादांनी फार चांगला शब्द वापरला, माणुसकी. अजितदादाच्या तोंडून माणुसकी हा शब्द आला. 4 करोड जनतेच्या डोळ्यात पाणी आलं मित्रांनो. आणि म्हणले अरे बापरे, म्हणले माणुसकी अजितदादा. आणि माणुसकीच्या नात्यानं भेटायला गेले तर असं कुठं बिघडलं? डोळ्यांचं ऑपरेशन झालं धनंजय मुंडेंचं म्हणून सुरेश धस भेटायला गेले, असं एवढा गजब करायची काय गरज आहे? माणुसकी ह्या जगात आहे का नाही? अजित दादा, आम्हाला तुम्हाला विचारायचंय. आता तुमच्या नैतिकतेचा प्रश्न समोर आलेला आहे की माणुसकी हा शब्द पंकजा मुंडेंना आहे का? माणुसकी हा शब्द धनंजय मुंडेंना आहे का? आपल्या मतदारसंघातला भारतीय जनता पक्षाचा, महायुतीचा बूथ प्रमुख, कार्यकर्ता, 3 वेळा सरपंच राहिलेला संतोष देशमुखची हत्या झाली आणि तुम्ही कोण भेटायला गेले का? फक्त अजितदादा तुम्ही गेला, पण धनंजय मुंडे गेले का? जर ते निर्दोष आहेत ना, का गेले नाहीत भेटायला? पंकजाताईचा काही हात रोल नाही ना, का गेला नाहीत भेटायला? तो तर तुमचा कार्यकर्ता, त्यानं तुमचा प्रचार केलेला निवडणुकीमध्ये. मग तुम्ही माणुसकी दाखवली का? अजितदादा, माणुसकीची काल तुम्ही चेष्टा केलेली आहे. माणुसकी या शब्दाची चेष्टा काल झाली. अख्खा महाराष्ट्र त्या शब्दावर हसायला लागलेला आहे. ही माणुसकीच्या नात्यानं ज्यावेळेस संतोष देशमुखच्या डोळ्यामध्ये लायटर घालून त्याचे डोळे जाळले, ही माणुसकी होती का? त्याचे डोळे बाहेर आले, ही माणुसकी होती का? आणि धनंजय मुंडेंना सर्दी झाली म्हणून हा सुरेश धस भेटायला गेले. सुरेश धस साहेब, ताकाला जाऊन भांड लपवताय तुम्ही. महाराष्ट्रातली 14 करोड महाराष्ट्राची ही सगळी जी काही लोकसंख्या आहे आपली, ही सगळी लोकसंख्या आता तुमच्याबद्दल जो एक विश्वास या महाराष्ट्रीयन माणसाला होता, तो एका क्षणात गळून पडलेला आहे. काय तुमचं ते बोलणं, काय तुमचे नाटकी अंदाज, काय तुमच्या सभा, अहो डोक्यावर घेतलं ह्या मराठा माणसानं तुम्हाला. या डोक्यावर घेतलं या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं तुम्हाला की कोणीतरी आहे मर्द मराठा जो लढतोय अन्यायाच्या विरोधात, जो लढतोय भ्रष्टाचाराच्या विरोधात. आणि दिव्याखालीच अंधार निघाला. आपणच सूर्याजी पिसाळाची भूमिका निभावली. आपणच या विश्वासाला कुठे तडा जाईल असं वागणूक केली. फक्त आता तुम्ही सांगत सुटलाय, आता तुम्ही आकड तांडव करताय की माझ्या विरोधात षड्यंत्र. कोण षड्यंत्र रचलं तुमच्या विरोधात? देवेंद्र फडणवीसांनी. कोण षड्यंत्र रचलं तुमच्या विरोधात? अजितदादांनी. कोण षड्यंत्र रचलं तुमच्या विरोधात? धनंजय मुंडेंनी. कोण षड्यंत्र रचलं तुमच्या विरोधात? पंकजाताई. कोण रचलं? याच सुरेश धसांनी जाहीरपणे दूरदर्शनवर सांगितलं होतं की मी कशाला पंकजाताईंचा सत्कार करू, मी कशाला त्यांना बोलू, मी कशाला त्यांचं अभिनंदन करू. ज्यावेळेस त्या पालकमंत्री म्हणून जाहीर झालं त्यांचं अभिनंदन केलं का म्हणून तुम्हाला विचारलं. त्यांनी सांगितलं की याच पंकजाताई मला पाळायला निघाल्या होत्या. कारण पंकजाताईच्या परावामध्ये सुरेश धसांचा हात आहे अशी सगळी बीड जिल्ह्यातली जनता कुजबुजती आहे.
मग धस साहेब म्हणले, मी कशाला त्यांचा सत्कार करू, मी कशाला त्यांना अभिनंदन करू. आणि परवा काय झालं? हे राजकारणी लोक एवढे ढोंगी, एवढे मतलबी, एवढे स्वार्थी. या राजकारणी लोकांना लाज वाटायला पाहिजे की आपण मड्याच्या टाळूवरलं लोणी खातोय. पचणार नाही. काय डिलिंग झाली, काय सेटिंग झाली, का सुरेश धसची फाईल बंद झाली, आता वाल्मिकांना जामीन मिळणार, बाकी असलेले पुराव्याअभावी निर्दोष सुटले तर हीची सगळी जबाबदारी सुरेश धस तुमच्यावर येणार आहे आणि सगळं खापर तुमच्याच माथ्यावर फुटणार आहे, हे मला जाहीरपणे सांगावं वाटतं. कारण आकाचा आका, काय डायलॉग, काय तुमचे ऍक्शन, काय सिनेमाची मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरे लिए, काय शोलेचा मार दे गोली ढिचूम सांबा. लोकांचे मनोरंजन केलं तू. संतोष देशमुखच्या हत्येचं राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम तुम्ही केलं. हे रत्नाकर आवसेकर नाही बोलत, तर ही महाराष्ट्रातल्या सगळ्या करोडो जनतेचा एक आवाज म्हणून मी तुम्हाला विचारतोय सुरेश धस साहेब, याचं उत्तर जनतेला द्या की तुम्ही हा विश्वासघात का केला. जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशी वाक्य तुम्ही का वापरले. आणि पुन्हा कुठं जातीचा प्रश्न येतो, कुठं जातीचा प्रश्न येतो. शेवटी जातीवादाचं बीज कुणी रोवली हे महाराष्ट्रातली जनता आता ओळखलेली आहे. कोणतं इंजेक्शन तुम्हाला देण्यात आलं, अमित शहानी कोणती धमकी तुम्हाला दिली, का तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं. कारण कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ते सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे धस साहेब, हे तुमचं चुकलं, हे तुम्ही जाहीरपणे जनतेची माफी मागा की हे माझं चुकलं, मी भेटायला जायला नको होतं. कारण मनोजदादा जरांगेंनी सांगितलं की हे भेटायला गेलेत, हे ऐकल्याबरोबर मला शॉक बसला. बरोबर आहे दादा तुमचं. कारण ज्या वेळेस सुरेश धस निवडणुकीमध्ये अडचणीत आले त्यावेळेस याच मनोजदादा जरांगेंनी त्यांना मदत करून निवडून आणण्याचं काम केलेलं आहे. त्याच वेळेस मनोजदादा जरांगेंनी साथ दिली सुरेश धसांना. आणि कुठेतरी आता मनोजदादाला वाटत होतं की आपला एक माणूस लढतोय म्हणून धसांच्या व्यासपीठावर दादा आले, मनोजदादा जरांगे आले. पण भारतीय जनता पार्टीने काय राजकारण खेळलं, सुरेश धसांना उघडं पाडलं. बावनकुळे साहेबांनी अक्षरशः त्यांचा पडदा फाडलेला आहे, त्यांचं खरं रूप जगाला सांगितलेलं आहे. आणि हे सांगतात की माझी सहज भेट होत नसते राजकारणात. धस साहेब, 40 वर्ष आम्ही राजकारण जवळून बघतोय. राजकारणामध्ये सहज कोण कुणाकडे सहज भेट, बिना परवानगीच्या, बिना कॉन्ट्रॅक्टच्या, बिना अपॉइंटमेंटच्या कधी कोण कुणाकडे जात नसतं. हे राजकीय संकेत आहेत, माहिती आहे. कोण डायरेक्ट आमंत्रण कधीच येत नाही, हे आम्ही डोळ्यानं पाहिलंय. आम्ही पार शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवराज पाटील यांच्या गुपड्यात मुंडेंच्या राजकारणापासून आम्ही बघतोय. शरद पवारांचं राजकारण आम्ही जवळून पाहिलेलं आहे. अनेक लोकांची राजकारण आम्ही जवळपास 40 वर्षाचा राजकीय अनुभव आम्ही बोलतो की सहज कोणी कुणाला भेटत नसतं, सहज कोणती अपॉइंटमेंट होत नसते. ठरवून झालेली ही किस्सा आहे आणि ठरवून झालेलं सेटलमेंट आहे. मग धस साहेब, खरंच जनतेला सांगून टाका की माझं चुकलं, जनता माफ करून टाकली. कारण तुम्ही लढलाय, तुम्ही लढावयात. अनेक जण अजून विश्वास टाकायला तयार नाहीत. ते म्हणतात की सुरेश धस असं करू शकत नाही. एवढा विश्वास तुमच्याबद्दल सुरेश धस सामान्य माणसाला आहे. या समाजाच्या माणसाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता तुम्ही जाहीरपणे, थेटपणे सांगा काय घडलं त्या 4.5 तासात. असं कोणतं सेटिंग झालं की धनंजय मुंडेंनी तुम्हाला कोणता शब्द दिला. आणि जर तुम्ही आता शांत राहिलात, जर तुम्ही कोणताही आवाज नाही काढला, जर तुम्ही या मारेकऱ्यांना फाशी होईपर्यंत जर तुम्ही शेवटपर्यंत हा विषय नाही लावून धरला, तर नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा विश्वास तुमच्यावरला उडून जाईल. तुमच्या भाषणाला गर्दी होणार नाही, तुमचं भाषण ऐका लोक जमणार नाही. अरे लोक तोंडावर बोलतील, अरे हा विश्वासघातकी माणूस आहे. असं काय घडलं
कारण या राजकारणाचं दाखवायचं रूप आणि खायचं रूप वेगळं असतं. कालचं तुमचं एक वाक्य फार बोलका आहे सुरेश दासाहेब, की ही बातमी लिकेज कोणी केली, म्हणजे बातमी घडली हे सिद्ध आहे. माझ्या विरोधात षड्यंत्र रचलं हे तुम्ही तर कोर रचतंय षड्यंत्र का भाजपनं तुमचा गेम केला. म्हणून मी म्हणलं की चुकलाय नेम आणि सुरेश दसांचा झालाय गेम. सुरेश दस, आपल्याला वाटलं की आता मी लवकरच राजकारणात तुम्हाला मोठं पद मिळेल, तुम्हाला बहुतेक तुम्हाला मोठं काहीतरी तुम्हाला एक लक्षात ठेवा सुरेश दस साहेब, अख्खी जग बघायला लागलेले काय चाललंय. फक्त सामान्य माणूस बोलत नाही आणि आमच्यासारखे बोलघेवडे युट्यूबवर येऊन काहीतरी बोलून जातात आणि लोक मनोरंजन म्हणून ते ऐकतात. पण आता ही जी प्रकार आहे, ही जी घटना आहे, ही मनोरंजनात्मक नाही आहे, ही सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याच बीडचा बिहार होतोय म्हणून आपण आकाडतांडव करत होतात. हेच परळीचं तालिबान बनतंय म्हणून आपणच सांगितलं होतं आणि आकाच्या आकाला आपणच जाऊन भेटून घ्यायला मिठी मारून मुके घेता, पप्पी घेता. हे काय चाललंय दस साहेब? कुठेतरी तुम्ही चुकलात हे तुम्ही मान्य करा आणि सर्व या जनतेला सांगून टाका खरं काय घडलं. हा मराठा समाज, ही महाराष्ट्रातली जनता तुम्हाला उदार अंतःकरणानं माफ करेल आणि सांगेल ठीक आहे दस साहेब, आपण चूक माफ केलेली आहे, आपण चुकीची कबुली दिली, ओके काही हरकत नाही, लढा आणि हा लढा यशस्वी करून संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण लढा. पण अंतर्गत राजकारण वेगळं, आपलं सिटिंग वेगळं, याच्यामध्ये अर्थकारण झालंय का अशी शंका आता लोकांना यायला लागलेली. किती कोटीचं डिलिंग झालं ह्याची शंका या लोकांना यायला लागली. किती कामं तुम्हाला मतदारसंघात मिळाली ह्याची शंका यायला लागलेली आहे. आणि हे काय काय गोडबड्डल झालेलं आहे. या भेटीमधलं राजकारण आता जनतेच्या समोर आलेलं आहे. आपल्याला वाटलं होतं कदाचित ही बातमी लीक होणार नाही, पण ज्यावेळेस भाजपनं हे अस्त्र बाहेर काढलं आणि बावनकुळेंच्या तोंडातून शब्द गेला, शेवटी खरं ते माणूस बोलून जातो. बावनकुळेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 4-4.5 तास आम्ही सोबत एकत्र होतो. मी मिटून घ्या म्हणलं पण धस मिटून घेत नव्हते. आता शेवटी काय झालंय, काय मिटवायचं होतं दस साहेब? ही शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या मनापर्यंत कायमपणे राहणार आहे. आणि जोपर्यंत ह्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सूर्याजी पिसाळच म्हणणार आहे, हे लक्षात ठेवा. कारण आमची लढाई कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही, कोणत्या झेंड्याच्या विरोधात नाही, कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही. ही लढाई आहे भ्रष्टाचार, अन्याय, गुंडगिरीच्या विरोधातलं हे आमचं युट्यूब चॅनल काम करतंय. म्हणून आज दररोज 50,000 व्ह्यूज लोक बघतात, रोज 2.5 लाख लोक पर आपला कार्यक्रम जातोय. आतापर्यंत 35 लाख लोकांनी युट्यूब चॅनल बघितलेलं आहे. कुठेतरी लोकांना वाटतं की रत्नाकर आवसेकर हा खरा बोलतो, आपल्या मनातलं बोलतो, म्हणून लोक प्रेम करतायत. म्हणून या सगळ्या महाराष्ट्राच्या तमाम करोड जनतेचा मी आभारी आहे की आपण भरभरून माझ्या चॅनलला आशीर्वाद देतायत. असाच आशीर्वाद द्या आणि जे सत्य आहे ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा निश्चितच प्रयत्न करेन. फक्त तुमच्या कमेंट्स मला कळवा. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, ह्याच्यातला डार्लिंग कोण आहे आणि मुन्नी कोण आहे हा प्रश्न मी तुम्हाला आज टाकतोय. कमेंट्स मध्ये जरूर लिहा मुन्नी कोण आहे आणि ह्या मुन्नीनं कुणाची सुन्नी केली. हे विशेष आहे मित्रांनो. म्हणून मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, काय चाललंय प्रकार मित्रांनो. आता आपण पाहूया, ऐकूया मनोज दादा जरांगे काय बोलतात. मनोज दादा जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या मराठी माणसाच्या विश्वासाला जर कोणी तडा लावणार असेल त्याला मराठी जनता कधीही माफ करणार नाही, असा जाहीर विश्वास मनोज दादा जरांगेंनी दिलेला आहे. पाहूया आपण आता मनोज दादा काय बोलतायत. पण यानंतर मात्र तुम्ही तुमचं कमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया या मला ऊर्जा देणार असतात, मला स्फूर्ती देणार असतात. मित्रांनो, तुमच्या प्रत्येक कमेंट्स मी वाचतो.
फक्त प्रत्येक कमेंट्सला उत्तर देणं शक्य आहे, मी देतो. पण तुमच्या कमेंट्स हे माझी शक्तिस्थान आहे. तर तुमच्या कमेंट जरूर लिहा. आणि हे पाक, मी जर खोटं बोलत असेल मला ट्रोल करा, मी खरं बोलत असेल मी म्हणत नाही मला कौतुक करा, पण कमीत कमी आशीर्वाद तरी द्या. मित्रांनो, रत्नाकर आवसे युट्यूब चॅनल आता इथंच थांबतो. आता आपण ऐकूया मनोज दादा जरांगे साहेब काय बोलतायत. जरांगेंची भावना या सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीबद्दल काय आहे ते आपण ऐकूया. चला बघूया काय म्हणतात मनोज दादा. कोण षडयंत्र करता बघतो आम्ही. करा धसाला तुम्ही कस का बदनाम करतात. खानदानी येत आम्ही, ओरिजिनल अस्सल येत. करा म्हणा बदनाम, तुम्हाला दाखवतो काच का कसं आहे. तुम्ही गेलात, नाही गेल्यावर गेलं म्हणल्यावर बदनाम. तुम्ही गेलात आणि गुप्त, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो हे तुमच्यावरती खूप विश्वास टाकला होता, तुम्ही गुप्त भेट घेतली, म्हणजे थोडक्यात हे मॅटर तुम्ही सगळं रपादफा केलं, हे सगळं जाळून टाकलं. कोण षडयंत्र असलं तुम्हाला बदनाम करायला? देवेंद्र फडणवीस त्यांचं आहे का षडयंत्र? आहे कुणाचं आहे? बीड जिल्ह्याचा नेता असा असं. खोटं केला का आरोप? आम्ही बघतो बरं त्याच्याकडे. पण त्यांनी मान्यच केलेलं, मी भेटलो, दोनदा भेटलो, मान्य केलं. कशामुळं? काय गरज आहे? काय गरज आहे? काय म्हणले माणुसकीच्या नात्याने आजार पण असताना मी त्यांना भेटलो. वाटतं का बरं तुम्हाला तरी हे आणि राज्यातल्या जनतेला तरी? माणुसकी जिवंत ठेवायला काय ती आयुष्य होते काय? शेवटचा घटका मोजितो का? शेवटचा घटका मोजितो का? त्याला काय झाले? हा माणूस वैर कधी संपलं म्हणतो, एखादा वारला तर त्या ठिकाणी भेटीला जातो, त्याविषयी वाटतं की नाही आपलं काय असलं तरी भेटून येऊ आपण. दुखण्याला काय? अरे एवढा मोठा खून केला, इतकं क्रूर येते हो, आणि त्याला तुम्ही भेटता. तुम्हीच सांगितलं ना, असल्याचं काय तोंड बघायचं? काय गरज होती असल्याचं तोंड बघायची? मग तर त्या पंकजा मुंडेंनी तुम्हाला पाडलं म्हणले, पाडायला लागले, अमकं झालं तमकं झालं, आणि मुंड्याच्या विरोधात लाट होती. तुम्हाला पाडायला म्हणल्यावर मराठ्याच्या पोरांना हातात घेतली की नाही निवडून? पाडून दिलं का? नाही ना दिलं तुम्हाला पाडून. तुम्हाला प्रश्न विचारला होता पत्रकारांनी, पंकजा मुंडे मंत्री झाली, त्याला शुभेच्छा देणार का? जी भात देणार नाही म्हणे, ती मला पाडायला लागली. तिला काय जवळ करायचं? माझ्या मराठ्याच्या विरोधात फक्त पाडायलाच लागली होती ना, तरी मराठ्याने पाडून नाही दिलं. आम्ही खंबीर आहेत ना, कुणाला पाडून द्यायचं आणि कुणाला नाही द्यायची ती. आम्ही खंबीर आहेत त्याला, त्या विषयाला. पण ते नुसतं पाडलंच होतं, पण मग साधाच विषय होता. पाडापाडी म्हणजे साधा विषय असतो लय मोठाने. याने माणूसच मारून टाकलेत आपले. क्रूर कोण मग? तिथे इतकी क्रूर नाही मग याची इतकी. आणि मला याचं उत्तर द्या राव. ते मग आता षडयंत्र रचलं, नामकं केलं. नुसती त्याला सर्दी झाली तर तुम्ही त्याला धावत पळत भेटायला गेले 4 घंटे. खरंच तुम्ही जेलला जाऊन देणार का त्याला? जेलात तले हाल असतात. मग तुम्ही तर, तुम्हाला सहनच नाही होणार तो जेलला जाणं. तुम्ही त्याला जेलला जाऊन देत नाही, अजिबात नाही जाऊन देत. आणि काय मग सजूकचं मॅटर हे करायले ते करायले, तुम्हीच करायला. तर दुसरं कोण करायले? मार्का देणार आम्ही, शाबासकी देणार, त्या नाव बाहेर काढणार. खरंच त्या बावनकुळे साहेब का कोण आहेत का, खरंच मार्क द्यावा लागते. आंध्रात झालेली चोरी त्यांनी उघड आणली, इथं टाका पडलाय. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.